चला ओके. चौथा सर्किट बघा. लेट अस सी फोर्थ सर्किट, LCR सर्किट. ओके. आता आपण हे सगळे इंडिव्हिज्युअली बघितले, एल बघितला, सी बघितले, आर बघितला. ह्याचे कॉम्बिनेशन पण असतात, RL सर्किट, RC सर्किट आणि LC सर्किट, असं पण कॉम्बिनेशन होऊ शकतात. ओके. पण हे कॉम्बिनेशन आपल्याला काही आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. आपल्या सिलेबसमध्ये पुढे काय आहे, LCR चं कॉम्बिनेशन, तिन्ही एकत्र. नाउ इमॅजिन L C R. नाउ दे कॅन बी इन एनी सिक्वेन्स, कारण तुम्हाला माहिती आहे सिरीज मध्ये काही फरक पडत नसतो. ओके. सिरीज मध्ये सगळ्यांमधनं एकच करंट पास होतो, त्याला एक अल्टरनेटिंग असा EMF सप्लाय जोडलाय, मेन्सला जोडलेलं आहे हे. अच्छा, दिस इज ह्याचा काहीतरी L हेनरी आहे. ओके. आणि हा काय आहे, ह्याचा C कॅपॅसिटन्स आहे आणि ह्याचा रेझिस्टन्स R आहे. LCR सर्किट सिरीज मध्ये. कळत आहे. LCR पॅरल मध्ये पण असतात, पण ते आपल्या अगेन सिलेबस मध्ये नाहीये. तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये जाल तेव्हा ह्याच्यावर भरपूर PhD करायची, ह्याच्या भरपूर खेळायचे तुम्हाला. बघा, तर बघू बेसिक काय होतं. आता ह्याच्यातनं जो करंट फ्लो होतोय, से I ऑफ टी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, काय लिहितोय मला, से I0 साइन ओमेगा टी प्लस फाय. करंट कुठला फ्लो होतोय, समजा करंट असा फ्लो होतोय, I ऑफ टी काय आहे त्या करंटचा, इन्स्टंटेनियस करंट किती आहे, ॲज अ फंक्शन ऑफ टाइम किती आहे, I0 साइन ओमेगा टी प्लस फाय. अच्छा, आता हे तिन्ही रेझिस्टन्सेस, तिन्ही कंपोनंट्स सिरीज मध्ये असल्यामुळे त्यातनं सगळ्यांमधनं करंट तोच जनरेट होणार आहे. ओके. समजा ह्याच्या अक्रॉस टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे V, या तिघांच्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे V, जो की या केसमध्ये E असणार आहे, सप्लायचा E तोच V असणार आहे. एनिवे, समजा याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे VL, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे VC. कळतंय का. ओके. आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे समजा VR. असं जर आहे तर मला लिहिता येईल का, कॅन आय राईट V इज इक्वल टू VL प्लस VC प्लस VR. मी असं लिहू का. ऑब्व्हियसली ना, सिरीज मध्ये आपण पोटेन्शियल्स डिस्ट्रीब्यूट होतात अशा प्रकारचे पोटेन्शियल बघा. एनिवे, आता मला सांगा मी काय लिहू. मला सांगा व्हॉट इज VL, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर. अच्छा, मला सांगा VL काय लिहू मी. VL इज इक्वल टू V0 साइन वॉट एव्हर द फंक्शन आहे. आता V0 काय आहे, IR, म्हणजे आय राईट I0 इंटू XL. असं लिहू का मी, हे I0 इंटू XL असं लिहू का. मला सांगा असं काय आलं हेच ना. अगोदर काय होतं, VL इक्वल टू V0 हे साइन डॉट 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 जे काय, पण हे V0 किती आहे, IR. हा, पण ह्याच्या अक्रॉस रेझिस्टन्स म्हणत नाही आपण, त्याला रिएक्टन्स म्हणतो. कळतंय, XL. कळतंय, I इंटू R च्या ऐवजी XL, IXL. ओके, सॉरी सगळंच पुसलं मी, परत येतो. VL किती आहे, I0 इंटू XL. हे झालं V0. हे काय झालं, V0. हा, आता मला सांगा इंडक्टर मध्ये पोटेन्शियल लीड करतो IPL, त्यामुळे पोटेन्शियल कितीने लीड करणार, 90 लीड करणार करंट पेक्षा. अच्छा, म्हणजे करंट पेक्षा करंट काय आहे, साइन ओमेगा टी प्लस फाय, हा करंटचा फेज अँगल आहे, ह्याच्यात 90 लीड करणार, म्हणजे π/2. हे काय आहे, हे व्हॉट इज दिस इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर. अच्छा, व्हॉट इज VC. आता मी इथं पण देतो I0 इंटू XC. अरे लिहू का, I0 इंटू XC, हे झालं V0 अक्रॉस कॅपॅसिटर साइन. ओके. आता कॅपॅसिटर मध्ये काय होतो, व्होल्टेज करंट पेक्षा लॅग करतो, करंट लीड करतो ना, म्हणजे व्होल्टेज लॅग करतो कितीनी, π/2 ने लॅग करतो, म्हणजे काय येईल, ओमेगा टी प्लस फाय मायनस π/2. अरे झेपतंय का. ओके. VR किती आहे, VR इज नथिंग बट I0 इंटू R. सिंपल, I0 इंटू R. हा, आता साइन रेझिस्टन्स मध्ये करंट आणि व्होल्टेज हे लीडही करत नाहीत, लॅगही करत नाहीत, दे आर इन सेम फेज. त्यामुळे हा जो फेज अँगल आहे तो सेम फेज इथं कंटिन्यू होईल, म्हणजे काय देतो मी, साइन ओमेगा टी प्लस फाय. अरे कळतंय. अच्छा,
मग आता मला टोटल व्ही जर काढायचं असेल, इफ आय हॅव टू फाइंड नेट व्ही, तर मला काय करावं लागेल? हे तिन्ही ऍड करावं लागतील मला, है ना? तिन्ही ऍड करावं लागतील. आता आठवा कॉम्बिनेशन ऑफ SHM. गो टू SHM, थिंक. तुमच्याकडे नोट्स असतील इमिजिएटली रेफर करा, नाही तर ऍटलीस्ट रिकॉल करा. SHM मध्ये तुम्हाला मी शिकवलं हाऊ टू ऍड SHM, कॉम्बिनेशन ऑफ SHM. आपण कसं केलं तर व्हेक्टोरियली ऍड करतो ना. कॉम्बिनेशन ऑफ SHM उघडा आणि आपण फेज प्रमाणे त्यांचे ऍडिशन करतो. तर दिस इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ SHM. इज इट क्लिअर टू यू? अच्छा, आता हे कसं मी सॉल्व्ह करतो पुढे बघा. दॅट इज वन वे. किंवा अजून मला माहिती आहे फेजर डायग्राम, आपण आतापर्यंत 3 एक्झाम्पल म्हणजे फेजर डायग्राम बघत आलोय. त्या फेजर डायग्रामचा मी कसा उपयोग करून घेतो बघा, टू ऍड दिस. बघा, ओके, मला माहिती आहे हा आपला आडवा इज ऑलवेज आय. अच्छा, आणि मला सांगा VR पण ह्याच्याच बरोबर असेल ना? VR कारण रेझिस्टन्स मध्ये जसं आय आणि व्ही रेझिस्टन्सच्या अक्रॉस सेम फेज मध्ये. अच्छा, बर, हे झालं रेझिस्टन्स मध्ये. अच्छा, इंडक्टर एल मध्ये काय झालं? एल मध्ये पोटेन्शियल लीड करतो म्हणजे असं लिहू का मी गेला? कॅन राईट दिस एज VL. अरे VL काय झालं? VL नी आय पासन π/2 ने लीड केलं, कळतंय का? अच्छा, आता VC π/2 ने लॅग करतोय. ओके, म्हणजे VC आय पेक्षा, हा जो काय आय ऑफ टी म्हणा, तुम्ही काय म्हणा, आय ठीक आहे, आयच राहते कशाला ते. आणि या आय पासन VC काय करतोय? लॅग करतोय. किती नी? π/2 नी. अरे कळतंय का? येस, दिस इज फेजर डायग्राम. अच्छा, पण मला माहिती आहे व्हॉट इज VL. म्हणजे VL ची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती किती आहे? I0 XL ना. बघा एक मिनिट, ही पीक काय आहे? I0 XL, किंवा हे काय आहे? I0 R, आणि हे काय आहे? बर, हे लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. I0 R आणि हे I0 XC. नेव्हर माइंड. बघा, आता काय झालं सांगा. आता मी काय करतो, दिस इज देअर, त्यामुळे मला हे I0 जर एकत्र मला मी निग्लेक्ट केलं, कारण हे I0 कॉम्पोनंट ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे ना. म्हणजे मी तिघांना I0 ने डिवाइड केलं तर मला ही डायग्राम अशी पण काढता येईल का? ही डायग्राम मी फक्त रेझिस्टन्स आणि रिएक्टन्सने काढता येईल का? बघा, आय कॅन डू द सेम डायग्राम ॲज आर. आय इथेच असतो ना, आय आणि आर एकाच फेज मध्ये आहेत. ही फेजर डायग्राम आहे, लक्षात घ्या. आय, ओके, आणि आर एकाच ठिकाणी. आता हे लिहू का मी? हा वरचा काय आहे? XL, आणि खालचा काय आहे? XC. अरे कळतंय मी डायग्राम काय काढली? ही काय नाही, फक्त ह्याला तिघांना मी आय एकच संख्या आहे ना, ही एका संख्येने डिवाइड करतो ना तिघांना मी. कळतंय? एका संख्येने डिवाइड केलं तर असं येईल ना हे. अच्छा, बघा, आता मी काय करतो, समजा हे अजून थोडं सिम्प्लिफाय कसं करता येईल. समजा, म्हणजे मला एक सांगा, इंडक्टर या करंटला किती अपोज करतोय? XL नी करतोय. कॅपॅसिटर या करंटला किती अपोज करतोय? XC नी करतोय. रेझिस्टन्स किती अपोज करतोय? R नी करतोय. अरे कळतंय? पण आता हे तिन्ही एकत्र आहेत ना, हे तिन्ही एकत्र आणि वेगळ्या वेगळ्या फेज मध्ये आहेत, लक्षात घ्या. तिन्ही एकत्र पण आहेत आणि वेगळ्या वेगळ्या फेज मध्ये आहेत, तर या तिघांचा कंबाईंड अपोजिशन किती होणार? असं काहीतरी लागेल ना, की तिघांचं कंबाईंड अपोजिशन. लक्षात घ्या, आपण हे इंडिव्हिज्युअल अपोजिशन बघितलं, एलचं अपोजिशन XL बघितलं, सीचं अपोजिशन XC नी बघितलं, आरचं अपोजिशन तरी आर बघत आलोय. पण त्या तिघांचं कंबाईंड अपोजिशन आता मला बघावं लागेल. बघा, ते मी कसं करतो. जर मी XL ला असं खाली लिहिण्यापेक्षा जर मायनसनी वरती घेतलं तर असं मला हे असं पण लिहिता येईल का? थोडंसं शॉर्ट लिहितो, जागा कमी असल्यामुळे माझ्याकडे. ओके, सो कॅन आय राईट इट लाईक दिस? XC उलटा करतो. ओके, कॅन आय राईट लाईक दिस? XL मायनस XC, आणि हे R आय ऍक्सिस याच्या सोबतच आहे. अरे कळतंय? काय केलं मी?
अरे एक्सेलला हेच नाही, हेच फक्त एक्सेलला मायनस एक्सेल असं करून वरती लिहिलं आणि ते एक्सेल मायनस एक्सी दोघांचं सबट्रॅक्शन करून जे येईल ते लिहिलेत. हे तुम्हाला कळतंय का? हा, आता हे गरजेचं नाहीये की दर वेळेला एक्सेल छोटा असेल मोठा असेल वॉट एव्हर, तर दॅट साइन विल टेक केअर, डोंट वरी, आपण पुढे बघूयात हे. अच्छा, आता जर मला कंबाईंड काढायचं असेल, या तिघांचा कंबाईंड इफेक्ट काढायचा असेल, तिघांचं कंबाईंड अपोजिशन काढायचं असेल, तर मी काय करतो? आय नाउ डू अ वेक्टोरियल ऍडिशन. आठवतंय आपण एसएचएम मध्ये पण ऍडिशन ऑफ एसएचएम मध्ये काय केलं होतं? त्यांच्या अँप्लिट्यूड्सचं असं वेक्टोरियली ऍड केलं होतं, आठवतंय? इन कॉम्बिनेशन ऑफ एसएचएम मी तुम्हाला म्हटलं होतं की अँप्लिट्यूड इज अ स्केलर क्वांटिटी, तरी पण आपण काय करतो? ती वेक्टर फॉर्म मध्ये अरेंज करतो आणि आपण ती वेक्टोरियली ऍड करतो. आठवतंय का? आठवा. कॉम्बिनेशन ऑफ एसएचएम चॅप्टर उघडा आणि बघा. ओके, आता व्हॉट दिस विल रिप्रेझेंट, हे काय रिप्रेझेंट करेल? दिस vector, let's not call it vector, this particular quantity will represent a combined effect of XLXC and R. अच्छा, ह्याला आपण म्हणतो Z. ह्याला काय म्हणतो? Z. What is Z stand for? What is that? ह्याला आपण म्हणतो इम्पिडन्स. एक नवीन टर्म आलेली आहे बघा. वी कॉल दिस, तुम्हाला नंतर लिहितो लिहून, पहिला समजून घ्या. इम्पिडन्स. इम्पिडन्स. हा, मग काय हे इम्पिडन्स आहे? मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एल किती अपोज करतो करंटला? इंडक्टिव्ह रिएक्टन्स त्याला आपण म्हणतो. सी किती अपोज करतो करंटला? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. आर किती अपोज करतो? रेजिस्टन्स म्हणत आलो आपण. आता तिघांचा कंबाईंड इफेक्ट, कंबाईंड अपोजिशन करंटला किती होणार? इम्पिडन्स. तुम्हाला कळतंय? बघा, आपण 3 नवीन टर्म शिकलेले आहेत या एका क्लासमध्ये. इम्पिडन्स, अगेन इंग्लिश, प्युअर इंग्लिश अर्थ इम्पिडन्सचा काय आहे? टू इम्पीड मीन्स टू रेस्ट्रिक्ट ऑर टू ऑब्स्ट्रक्ट, टू इम्पीड. तर ह्याचा पण युनिट तेच आहे. ओके, आता मग झेड मला काय लिहिता येईल? झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर. व्हॉट इज झेड इक्वल टू? आर स्क्वेअर प्लस, बघा ना, एक्सएल मायनस एक्ससी चा होल स्क्वेअर. वेक्टोरियली ऍड केलं ना, म्हणजे मॅग्निट्यूड ही असेल त्याची. अरे कळतंय? सो दिस बिकम्स मॅग्निट्यूड. अरे डू यू अंडरस्टँड दिस? अच्छा, ओके. व्हॉट इज युनिट ऑफ इम्पिडन्स? युनिट ऑफ इम्पिडन्स इज अगेन ओहम. व्हॉट इज युनिट ऑफ इम्पिडन्स? ओहम. अच्छा, हे तुम्हाला कळतंय का? फाईन. आता तुम्हाला लिहिताना तुम्ही कसं लिहा? तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा, बरं मी एक काम करतो, मी हे कम्प्लीट अजून करून टाकू अँड देन आय विल टेल यू स्ट्रक्चर, व्हॉट यू शुड राईट डाऊन, द वे यू शुड राईट डाऊन. ओके, बघा. मग आता टोटल व्ही काय लिहू मी? मला हे सगळं केलं, ऍड करायसाठीच केलं ना. अच्छा, टोटल व्ही काय लिहू मी? नेट व्ही इज इक्वल टू व्ही इक्वल टू हे काय तिची पीक व्हॅल्यू किती? आय नॉट रेजिस्टन्स. हा, आता रेजिस्टन्स सारखी टर्म वापरतो कुठली? इम्पिडन्स वापरतो. आता मी, कारण आता मी जे हे व्ही काढतोय, ह्या व्ही मध्ये हे पण आलं, हे पण आलं, हे पण आलं, ह्याच्या अक्रॉस आहे, तिघांच्या अक्रॉस आहे. म्हणजे आता मी जेव्हा व्ही काढतोय, मला तिघांचं कंबाईंड अपोजिशन घ्यावं लागेल, विचारात घ्यावं लागेल. कंबाईंड अपोजिशन याच्या या इंडिव्हिज्युअल व्ही मध्ये मी इंडिव्हिज्युअल अपोजिशन विचारात घेतलं, आय नॉट इंटू इंडिव्हिज्युअल अपोजिशन. ह्याच्यामध्ये आय नॉट इंटू इंडिव्हिज्युअल अपोजिशन, आय नॉट इंटू इंडिव्हिज्युअल अपोजिशन. पण जेव्हा आता मी व्ही टोटल काढतोय, तेव्हा मला काय लक्षात घ्यावं लागेल? आय नॉट तरी आय नॉटच राहणार आहे. आय नॉट इंटू कंबाईंड अपोजिशन विच इज किती आहे? विच इज व्हॉट? झेड. विच इज हाऊ मच? झेड, इम्पिडन्स. अच्छा, व्ही इज इक्वल टू पीक व्हॅल्यू ऑफ व्ही इंटू साइन ऑफ करंट किती आहे? ओमेगा टी प्लस फाय. अच्छा, पुढे काय? कितीनी पुढे लीड करणार हा व्होल्टेज? लीड करणार, लॅग करणार, अजून काय करणार? हे कसं ठरवायचं? बर बघा, दॅट विल बी गिवन बाय दिस अँगल. दॅट विल बी गिवन बाय दिस अँगल, से थीटा. कळतंय? फाय प्लस थीटा. हे झालं फायनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द LCR सर्किट. जे या केसमध्ये इथं बाकी ह्याच्या सोडून अजून काही नाही ना इथे, त्यामुळे दिस व्ही इज इक्वल टू ई ओनली, म्हणजे इतका सप्लाय याप्रमाणे चालणार त्याचा. हे तुम्हाला कळतंय? बघा,
व्हॉट इज दिस थीटा, थोडं थीटावर बघूयात. थीटा काय आहे? थीटा इज टोटल फेज, there is a final phase in which the एक मिनिट असं म्हणू, आय कॅन से थीटा इज इक्वल टू, मला सांगा थीटा काय लिहू मी, tan इनवर्स, कॅन आय से थीटा इज इक्वल टू tan इनवर्स XL मायनस XC अपॉन R, असं लिहू का मी? कळतंय का? बघा ऍक्च्युली हे दाखवलेलं परफेक्ट आहे. मला इथं पण उलट करता आलं असतं का हे? म्हणजे मला हे काय असं काय लिहिता आलं असतं, इथं उलट केलं असतं तर मी, तरी पण मला लिहिता असतं की VL मायनस VC आणि हे R, त्याच्याबरोबर मला पण हे करता आलं असतं, तिथनं पण तो सेम थीटा आला असता. एनिवे आपण अजून त्यात कॉम्प्लिकेशन नको करायला. इथं अजून बघ तरी त्या केसमध्ये काय करता येतं बघा, टॅन इनवर्स, बघा मी काय करतो, आय नॉट नी मल्टिप्लाय केलं वरती, आय नॉट XL मायनस आय नॉट XC अपॉन आय नॉट R, असं मला लिहिता येईल का? हे वरती आणि खाली आय नॉट नी मल्टिप्लाय केलं. अच्छा, व्हॉट इज आय नॉट XL? VL. व्हॉट इज आय नॉट XC? VC. याच्या पीक व्हॅल्यूज आहेत ना सगळ्या. ओके, म्हणजे असं पण तर टॅन आय कुड हॅव रिटन लाईक दॅट. एनिवे आपल्याला ह्याचं काही जास्त घेणं देणं नाहीये. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस, दिस इज द अँगल. म्हणजे आता हा V लीड करेल का लॅग करेल? हा V लीड करेल का लॅग करेल सांगतो. मला सांगा आता या केसमध्ये V लीड करतोय का लॅग करतोय? बघा या केसमध्ये हा वरती गेलाय ना, म्हणजे हा लीड करतोय. करंट पेक्षा सध्याचा थीटा वरती आहे, लीड करतो. आता हे लीड कधी करेल? जेव्हा XL म्हणजे काय होईल बेसिकली, जेव्हा XC विल बी लेसर दॅन XL. बघा लिसन, जर XC छोटा असेल XL पेक्षा, इफ XC इज स्मॉलर दॅन XL, तेव्हा तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह म्हणजे असा वरती येईल ना, हा वेक्टर, हा जो एरो येईल हा वरती येईल. हॅलो, ओके, हा वरती आला, हा R आहे, तर या केसमध्ये Z या क्वाड्रंट मध्येच येईल ना, म्हणजे थीटा विल बी पॉझिटिव्ह. या केसमध्ये काय होईल, आय कॅन राईट इफ XC is greater, XC is smaller than XL, XC is smaller than XL, the circuit will be inductive. इंडक्टिव्ह चा अर्थ काय? आता या तिघांमध्ये XL जर XC पेक्षा मोठा असेल, लक्षात घ्या, XL जर XC पेक्षा मोठा असेल तर द इम्पेडन्स, द रिएक्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज ग्रेटर दॅन द रिएक्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर. याचा अर्थ काय? या तिघांमध्ये आता कोण डॉमिनेट करेल? इंडक्टर डॉमिनेट करेल. सर्किट विल बी इंडक्टिव्ह सर्किट होऊन जाईल ते. अच्छा, सर्किट इंडक्टिव्ह होण्याचा अर्थ काय? आपल्याला माहिती आहे IPL इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पोटेन्शियल लीड करतो. म्हणजे काय होईल इन दिस केस? पोटेन्शियल विल लीड. म्हणजे अशी सिच्युएशन काहीतरी होईल. हे तुम्हाला कळतंय का? हे बघा, दुसरी केस, इफ XC is greater than XL, XC म्हणजे रिएक्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इज ग्रेटर दॅन रिएक्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. तसं असेल तर काय? द सर्किट विल बी कॅपॅसिटिव्ह. कॅपॅसिटिव्हचा अर्थ काय? आता कोण डॉमिनेट करेल तिघांमध्ये? आता कॅपॅसिटर डॉमिनेट करेल. अच्छा, कॅपॅसिटर डॉमिनेट केला तर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये काय होत असतं? आपण बघितलेलं आहे, करंट लीड करतो. किती करंट काय करतो? लीड करतो. त्यामुळे म्हणजे पोटेन्शियल लॅग करेल ना, म्हणजे पोटेन्शियल विल लॅग. याच्यामध्ये पोटेन्शियल लीड करेल, याच्यात पोटेन्शियल लॅग करेल, कारण हे IPL आहे ना इंडक्टिव्ह. पोटेन्शियल लीड करेल. हा, आता किती लॅग करेल? लक्षात घ्या, जेव्हा प्युअरली इंडक्टिव्ह आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह होते तेव्हा हा लीड अँड लॅग कितीचा होता? π/2 चा होता. परफेक्ट. अच्छा, या केसमध्ये लीड अँड लॅग कितीचा होईल? थीटाचा होईल. π/2 चा होणार नाही, थीटाचा होईल. अच्छा, बघा जस्ट एक सिंपल बघा, जर XC मोठा असेल, इफ XC इज लार्जर, मला सांग काय होईल? XC मोठा असेल तर ही टर्म निगेटिव्ह येईल ना. ही निगेटिव्ह आली म्हणजे अशी येईल खाली, हा एरो खाली येईल. खाली एरो आला म्हणजे हा Z जो आहे, द रिझल्टंट ऑपोजिशन जो आहे तो Z असा जो आलेला आहे तो Z खाली येईल असा.
हा झेड खाली आला म्हणजे हा थिटा जो आता वरती गेला तो थिटा पण खाली येईल. म्हणजे काय होईल बेसिकली द रिझल्टंट व्ही जो आहे तो या आय पेक्षा लॅग करेल. पोटेन्शियल विल लॅग. हे कळतंय का? ह्याच्यामध्ये पण आपल्याला करता आलं असतं ना हे. हे सध्या जर मी इरेज केलं, तुम्ही लिहिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, सध्या जर इरेज केलं तरी मला असं लिहिता येऊ शकतं का? आता इथं बोर्डला जागा नाही आहे. कुठे जागा आहे? बरं मी थोडी जागा बनवू का? मला पॉवर फॅक्टर लिहायचं आहे. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, तुमचं जर हे झालं असेल लिहून, हे नसेल जरी तरी तुम्ही व्हिडिओ मागे करून बघू शकता कधीही. बघा हे मला असं लिहिता आलं असतं का? व्ही आर आय आणि हे व्ही एल मायनस व्ही सी ना, म्हणजे हा काय आहे? टोटल पोटेन्शियल व्ही. अरे हे आणि हे एकच आहे, म्हणजे एकच म्हणजे मॅग्निट्यूड मध्ये वेगळं आहे. हा व्ही आणि एक्सेल आहे. ओके, रिॲक्टन्सची डायग्राम आहे ही, फेजर डायग्राम, आणि ही पोटेन्शियलची फेजर डायग्राम आहे. मॅग्निट्यूड मध्ये फरक आहे पण डायरेक्शन सगळ्याच असतील. हा थिटा तोच असेल. कळतंय? बघा ना, हे तुम्ही आय नॉट नी मगाशी मल्टिप्लाय करून दाखवलं तुम्ही, आय नॉट एक्सेल, आय नॉट एक्सी बाय आय नॉट एक्स आर. हे काय आहे? हेच आहे ना. याच्यावर काय लिहिता येईल? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही एल मायनस व्ही सी अपॉन व्ही आर, असं पण थिटा लिहिता येतो. तुम्ही समजून घ्या, लिहायची सध्या गडबड करू नका, समजून घ्या. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी वन बाय वन सगळ्या समजतात का? तुम्हाला लिहायचं कसं सांगेल तुम्हाला, डोंट वरी. लिहिणं काही इतकं टेन्शनचं काम नाही, समजणं महत्वाचं आहे. कळतंय? अच्छा बघा आता काय होईल परत बघूयात. जर एक्सेल जर एक्सी छोटा असेल तर काय होईल? इंडक्टिव्ह सर्किट होईल. इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय? व्हीसी छोटा आहे, एक्सी छोटा म्हणजे व्हीसी छोटा म्हणले की हा डॉमिनेट करेल, हा पॉझिटिव्ह असेल, हा कडा अख्खा आकडा पॉझिटिव्ह म्हणजे काय? व्ही इज लीडिंग दॅन आय बाय अँगल थिटा. उलट्या केसमध्ये काय होईल? इफ एक्सी इज ग्रेटर म्हणजे व्हीसी पण ग्रेट झाला, व्हीसी ग्रेट म्हणजे हा निगेटिव्ह झाली ही व्हॅल्यू, म्हणजे खाली आला. हे खाली आलं म्हणजे आता हा रिझल्टंट व्ही जो रिझल्टंट पोटेन्शियल आहे तो खाली येणार आहे. कळतंय? खाली म्हणजे काय? इट विल लॅग द करंट बाय हाऊ मच अँगल? इट विल पोटेन्शियल विल लीड, पोटेन्शियल विल लॅग बाय हाऊ मच अँगल? बाय अँगल थिटा. बाय अँगल हा थिटा. ओके फाईन. हे तुम्हाला सगळं कळतंय का? दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता जेवढं लिहिलं असेल तर वेल अँड गुड, नसेल लिहिलं तर असं लिहिता तुम्हाला येतं. बघा पहिल्यांदा आपण LCR सर्किट दिलं, डायग्राम काढली LCR सिरीज मध्ये. ह्यातला हा करंट फ्लो होतोय आय, टोटल पोटेन्शियल डिफरन्स V आहे, VL आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर, VC आहे अक्रॉस कॅपॅसिटर, VR आहे अक्रॉस R रेजिस्टर. तर मला हे लिहिता येईल की तिघांची ऍडिशन तर टोटल होणार आहे. ओके, त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल लिहिलं VL इक्वल टू आय नॉट एक्सेल इंटू हे. इथे प्लस का केलं? कारण माहितीये इंडक्टर मध्ये काय होत असतं, जेव्हा मी इंडक्टरचीच गोष्ट करतो तेव्हा मला इंडक्टरच्या मध्ये काय होतं? V लीड करतो, IPL पोटेन्शियल लीड करतो. कॅपॅसिटर मध्ये काय होतं? पोटेन्शियल लॅग करतो म्हणून मायनस घेतला. आणि रेजिस्टन्स मध्ये लीडही करत नाही, लॅगही करत नाही. जितकं करंटचा फेज तितकीच ह्याची फेज. अच्छा हे असं आहे. त्यानंतर मी डायरेक्टली तुम्ही हे इथपर्यंत लिहिलं असेल तर गो फॉर अ फेजर डायग्राम. अशी फेजर डायग्राम ड्रॉ करा. ओके, या फेजर डायग्रामला मला असं पण करता येतं, आय कॅन ड्रॉ लाईक दिस. ही फेजर डायग्राम कशी आली कळलं? कारण प्युअरली VL लीड करतोय, VC लॅग करतोय, आणि ही झाली व्हॉट इज दिस नाउ? अ टोटल और रिझल्टंट फेज, रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स. बघा रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स, ओके, तो झाला V, हा अँगल झाला थिटा. अच्छा हे जर असं असेल तर मी हे असं पण लिहू शकतो. का लिहू शकतो? कारण मला माहितीये VL इक्वल टू काय असतो? VL इक्वल टू आय नॉट एक्सेल. सगळ्याकडे आय नॉट तर सेम आहे म्हणून असं लिहिता येतं मला, असं लिहिता येतं. ओके, आता व्हॉट इज ह्याचा इंटरप्रिटेशन काय आहे? तुम्ही हे लिहिलं असेल तर हे लिहा, ह्याच्या अगोदरची डायग्राम पण असेल तर ती तुम्ही काढली तरी हरकत नाही, हे पण लिहा. त्यानंतर ह्याच्यानंतर मी हे लिहू शकतो. ओके, व्हॉट इज दिस? झेड इट इज रिझल्टंट ऑपोजिशन. लक्षात घ्या एक्सेल, एक्सी आणि आर हे अपोजिशन आहेत करंटला केलेले त्या तिघांनी. झेड काय आहे? रिझल्टंट अपोजिशन, ज्याला आपण काय म्हणतो? इम्पेडन्स.
Impedance is nothing but resultant opposition made by the combination to current. Impedance unit आहे ओहम, त्याचा फॉर्म्युला आहे असा. What is theta? Theta is हा theta तो, the phase of the total voltage across. ओके, हा थिटाचा असा फॉर्म्युला आला. पुढे मग मला असं लिहिता येतं फायनल पोटेन्शियल किती लिहिता येतं हे व्ही. तुम्ही याच्याकडे बघून लिहा का याच्याकडे बघून लिहा. व्ही इक्वल टू आय नॉट झेड. हे वॉट एव्हर, व्ही इक्वल टू आय नॉट झेड साइन ओमेगा टी प्लस फाय, हा होता आयचा. आणि ह्याच्या कितीनी लीड किंवा लॅग करेल, थिटानी लीड अँड लॅग करेल, हा थिटा तो, हा किंवा हा थिटा. अरे कळतंय? ओके. आणि या थिटाची व्हॅल्यू अशी पण असू शकते आणि ही पण आहे, दोन्ही एकच आहे, काही फरक नाही. आय नॉटनी मल्टिप्लाय केलं याला वरती आणि खाली तर हे येतं. अरे झेपते का? हां. त्यानंतर ह्या दोन कंडिशन्स, जर एक्सी छोटा असेल तर सर्किट बिकम्स इंडक्टिव्ह. एक्सी छोटा म्हणजे एक्सेल बडा मोठा ना, म्हणजे इंडक्टिव्ह झाला. इंडक्टिव्ह म्हणजे पोटेन्शियल लीड करेल थिटानी, जे दाखवतोय आपण. आणि एक्सी जर मोठा असेल तर द सर्किट बिकम्स कॅपॅसिटिव्ह, म्हणजे ही बिकम्स निगेटिव्ह टर्म आणि ही खाली येते. आणि खाली आल्यानंतर पोटेन्शियल विल लॅग. कॅपॅसिटिव्ह झालं सर्किट कितीनी? बाय अँगल थिटा. अरे हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय. तुम्ही या सिक्वेन्समध्ये लिहा. ऍडिशनल गोष्टी अजून मी सांगता काही सांगताना माझ्या फ्लो मध्ये आल्या असतील, तुम्हाला स्ट्राईक झाल्या असतील, त्या पण लिहा. ओके फाईन. तर दिस इज LCR, सिरीज LCR सर्किट्स इन टोटॅलिटी. राईट डाऊन. हॅलो, चला पुढचा स्टार घ्या, पॉवर. पुढचा स्टार घ्या, पॉवर. आणि पॉवर फॅक्टर. अच्छा, बघू दोन्ही काय 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 आहे. एकच मिनिट. हा, तर आपण पॉवर ह्याच्या अगोदर बघितली आहे पॉवर, पण ती पॉवर कशामध्ये बघितली आहे? प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये बघितली आहे. हा, आता कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह सर्किट आणि LCR तिन्ही एकत्र शिकल्यानंतर आपण बघू त्या तिन्हीच्या कंबाईंड, तिन्ही हिरो लोक प्रेझेंट असताना सर्किटमध्ये आता पॉवर काय होती हे काढू. बघा, मग पहिला पॉवर काय बघू. पॉवर बघितल्यानंतर पॉवर फॅक्टर आपोआप तुम्हाला कळेल, तुम्हाला सांगतो मी तेव्हा. बघा, लेट अस स्टार्ट फ्रॉम बेसिक. एक जनरल सर्किट घ्या, त्यामध्ये L पण आहे, C पण आहे, R पण आहे, तिन्ही बेसिक आहे. लेट स्टार्ट फ्रॉम व्हेरी व्हेरी बेसिक. मला सांगा, जर V चेंज होतोय एका LCR सर्किटमध्ये, V चेंज होतोय विथ टाइम, I चेंज होतोय विथ टाइम, तर मला सांगा P पण चेंज होणार विथ टाइम. लक्षात घ्या, बिकॉज बेसिक काय फंक्शन आहे, बेसिक P ऑफ T इज व्हॉट? V ऑफ T इंटू I ऑफ T. आठवत आहे का आपण काढलं होतं P ऍव्हरेज इक्वल टू VRMS आणि IRMS. हे मी काढलं होतं ना, तुम्हाला सांगितलं ना मी. हे आले आजच्या रिव्हिजन मध्ये पण सांगितलं, मागच्या क्लासमध्ये. येस, हे सांगितलं होतं. हे बरोबर आहे, पण हे कशासाठी आहे? दिस इज फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. हा, पण आता आपण बऱ्याच गोष्टी शिकल्यात. बाकीचे दोन हिरो पण आलेत मध्ये. अच्छा, ते दोघं असताना, तिघं एकत्र असताना आता पॉवर किती होईल? आता हे आपलं क्वेस्ट आहे. फाईन, हे असं लिहिलं मी. बरं, मग मला एक सांगा, बेसिकली बघायला गेलं तर आता कुठल्या एका टर्म ह्याच्यामध्ये जनरली कसं लिहिता येईल कुठल्या सर्किटमध्ये? हां, व्ही लिहिता येईल मला, व्ही नॉट साइन ओमेगा टी प्लस थिटा काहीतरी लिहू, इंटू आय नॉट. आय काय लिहिता येईल? आय नॉट साइन काय ओमेगा टी. हां, हे ओमेगा टी प्लस फाय घेतलं तर हे ओमेगा टी प्लस फाय प्लस थिटा येईल ना. इट्स ओके. तो फाय मी इनिशियल फाय 0 घेऊन चालतो, कशाला ॲडिशनल इंक वाया घालायची. नेव्हर माइंड. व्हॉट इज दिस थिटा? हां, थिटा काय? त्याची फेज व्हीची जे काय विचारायची फेज आहे ती फेज आहे. आता हे थिटा डिपेंड कशावर करेल? मगाशी बघितलं आपण, XL, XC आणि R, या तिघांच्या व्हॅल्यूवर डिपेंड करेल थिटा काय. अच्छा, नेव्हर माइंड, कम बॅक. आणि हा थिटा आपल्याला माहिती आहे ना, XL मोठा, हा लहान मोठा, तर मग लीड करेल, लॅग करेल, वॉट एव्हर, हे प्लस आणि मायनस काहीतरी येईल. नेव्हर माइंड, तो आता सध्या आपल्याला मुद्दा नाही आहे. ओके, हे असं आहे. दिस इज व्हॉट? P ऑफ T. अच्छा, थोडं नीट लिहिलं, सुंदर लिहिलं. व्ही नॉट आय नॉट साइन ओमेगा टी प्लस थिटा
प्लस इंटू साइन ओमेगा टी, हे काय आहे, पॉवर इन द सर्किट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. अच्छा चला हे ठीक आहे, हे मिळालं मला. पण असं काय कामाचं आहे का, हे इक्वेशन सुंदर नाही आहे, आपल्याला फक्त सुंदर इक्वेशन पाहिजेत. अच्छा मग सुंदर कसं बनवायचं याला बघा. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. कसली आहे, इन्स्टंटेनियस ना, त्या इन्स्टंटची पॉवर आहे. ठीक आहे चला ठीक आहे, एक ब्लॉक मारून देऊ. आता मला ॲव्हरेज काढू दे, कारण इन्स्टंटेनियस पॉवरचा कुठं फार यूज असतो. तुम्ही कुठं असं किती इन्स्टंट म्हणजे किती घाणेरडं इन्स्टंट होतं, 50 हर्ट्सनी फ्रिक्वेन्सी चेंज होती, म्हणजे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे, म्हणजे ते काय कुठला पॉवर तुम्ही आहात या या इन्स्टंटला या वायरमध्ये ही पॉवर आहे सांगेपर्यंत ती पॉवर झाली चेंज. वॉट देर इज नो यूज ऑफ, ह्याचा काय प्रॅक्टिकल यूज काही नाही आहे. हां मग काय युजफुल आहे, ॲव्हरेज पॉवर युजफुल आहे. हां आता कुठलंही ॲव्हरेज फंक्शन आपण कसं काढतो, एफ ऑफ टी ॲव्हरेज कसा असतो ह्याचा, एफ ऑफ टीचा ॲव्हरेज कसा असतो, ह्याचा असतो इंटिग्रेशन एफ ऑफ टी डी टी अपॉन इंटिग्रेशन डी टी. अरे असं असतं ना, दिस इज फॉर एनी फंक्शन ऑफ टाइम. आपण हे बऱ्याच गोष्टीसाठी बघत आलो आतापर्यंत. बरं मग हे काढा पी ॲव्हरेज. पी ॲव्हरेज काय काढू, पी ॲव्हरेज इंटिग्रेशन पी ऑफ टी डी टी अपॉन इंटिग्रेशन डी टी, जनरल ॲव्हरेज. कारण हे रिपीटेड, एक सायकल रिपीट होते ना, त्यामुळे ओव्हर अ सायकल काढून टाकू. ओव्हर अ सायकल म्हणजे फ्रॉम टाइम 0 टू कॅपिटल टी, फ्रॉम टाइम 0 टू कॅपिटल टी. अच्छा बघा सबस्टिट्यूट करा हे आणि ते घाणेरडे इक्वेशन सॉल्व्ह करा. काय करता येईल, आता हे खाली तर डी टी येणार आहे, हे व्ही नॉट आय नॉट तरी बाहेर येणार आहे कॉन्स्टंट असल्यामुळे, आणि खाली टाइम डी टी असल्यामुळे तो खाली टाइम टी येणार आहे. अच्छा हे तरी ओके. पुढे इंटिग्रेशन. अच्छा आता साइन ए प्लस बी चं मी एक्सपांड करून साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी ह्याच्याने एक्सपांड करून साइन ओमेगा टीनात मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल, मल्टिप्लाय करतो सगळं एकत्र करतो तर काय होईल मला सांगा. असं लिहू का, साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस थीटा डी टी, कळलं नाही, प्लस साइन ए कॉस बी प्लस कॉस ए, ओके असं लिहितो मी, साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन थीटा डी टी. ओके फ्रॉम टाइम 0 टू टी, 0 टू टी. चेक करा बरोबर आहे का. ओके गुड वन. बघा आता व्ही नॉट आय नॉट बाय टी तसंच आहे. अच्छा ह्याला सॉर्ट आउट करा. कॉस थीटा तरी कॉन्स्टंट आहे, कारण थीटा कॉन्स्टंट आहे. थीटा डिपेंड कशावर करतो, एक्सेल एक्ससी आणि आर वर. एक्सेल पण कॉन्स्टंट आहे कारण ओमेगा कॉन्स्टंट आहे, एक्ससी कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे थीटा कॉन्स्टंट आहे म्हणजे साइन थीटा कॉस थीटा पण कॉन्स्टंट आहे. याला बाहेर काढा हिरोला या. मग काय येतं, हे कॉस थीटा बाहेर आला, इंटिग्रेशन साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी प्लस इथं काय येतं, हे असं लिहिता येईल का मला, हे साइन थीटा बाय 2 इंटिग्रेशन साइन 2 ओमेगा टी डी टी. अरे कळतंय मला. एक सांगा, डायरेक्टली मी ह्याला 0 करून टाकू काय, डायरेक्टली 0. अरे साइन फंक्शन आहे ना, लक्षात घे साइन फंक्शन काय असतं, पिरियडिक असतं ना. साइन ऑफ आहे कशाचाही साइन असू दे, कुठलाही सायनोसॉइडल फंक्शन असू दे, एका सायकल मध्ये व्हॉट इज साइन ओमेगा टी, व्हॉट एव्हर साइन थीटा कुठलाही साइन थीटाचं फंक्शन मी असं ड्रॉ केलं, साइन वर्सेस थीटा, साइन थीटा वर्सेस थीटा असं कुठलंही फंक्शन ड्रॉ केलं तर एका सायकल मध्ये किती ऍव्हरेज व्हॅल्यू झाली, एरिया अंडर साइन थीटा थीटा कर साइन थीटा थीटा एनिवे. बरोबर का, कळतंय. म्हणजे काय झालं, हा एरिया अंडर दिस कर्व बिकम 0 ना, और ऑन अ फुल सायकल 0 टू टी मध्ये. कळतंय, हा प्लस एरिया हा मायनस एरिया, त्यामुळे हा 0 होणार, त्यामुळे डायरेक्टली 0 टाकू. नाहीतर तुम्हाला हवा असेल तर ते करा पुढे 2 स्टेप आणि 0 येऊन जाईल ते. अच्छा साइन स्क्वेअर ओमेगा टी, हे बघा पुढे काय, ह्याचं काय होतं बघा, व्ही नॉट आय नॉट बाय टी, इथं काय आहे साइन स्क्वेअर थीटा
What is it? Sin square theta is 1 minus cos 2 theta by 2. ओके, इथं पण तसंच केलं मी. इथं काय येतं, हे cos theta बाहेर काढतो मी. एक मिनिट, cos theta इथं बाहेरच आणतो मी. cos theta आणि हे 2 पण बाहेर आणू का? ओके, आता 1चं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन dt फ्रॉम 0 to t मायनस इंटिग्रेशन 0 to t cos 2 theta dt. अरे कळतंय का? अच्छा, आता मला सांगा हे पण 0 असणार आहे. अरे कोसाइन फंक्शन, जसं साइन फंक्शन मगाशी काढलं मी, तसं कोसाइन फंक्शन पण एका सायकलमध्ये असंच असणार ना. एका सायकलमध्ये हा पॉझिटिव्ह एरिया, हा निगेटिव्ह एरिया, हे सगळे एकमेकांना झिरोच करून टाकणार ना एका सायकलमध्ये. अरे झेपतंय का? कोसाइन फंक्शन आहे ना हे. ओके, त्यामुळे हे पण 0 असणार आहे. येस और नो? मग हे जर 0 असेल तर मग काय, ते पुढे सॉल्व्ह करायची काही गरज नाही. ते एरिया अंडर कर्व आहे. तुम्हाला गणितामध्ये तुम्ही हे जर फंक्शन्स तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत तर डायरेक्ट तुम्हाला कळून जाईल. मग काय येतं हे पी ॲव्हरेज. बघा थोडं सुंदर यायला लागलं आता. व्ही नॉट आय नॉट बाय 2 इंटू कॉस थिटा. हा, हे टी ना, हे टी आणि टी कट झालं, कळतंय? अच्छा, 2 काय आहे? √2 आणि व्ही नॉट बाय √2 व्ही आर एम एस, आय नॉट बाय √2 आय आर एम एस. म्हणजे काय लिहू मी इथं? ॲव्हरेज पॉवर इन अ जनरल LCR सर्किट, जनरल AC सर्किट किती असतं? व्ही आर एम एस आय आर एम एस कॉस थिटा. व्ही आर एम एस आय आर एम एस कॉस थिटा. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. खचून प्रॉब्लेम्स. हा, आता मला सांगा व्हॉट इज दिस कॉस थिटा? या कॉस थिटाला म्हणतात पॉवर फॅक्टर. ह्याला काय म्हणतात? पॉवर फॅक्टर. अच्छा, बाय द वे थिटा होता काय? आठवा थिटा काय होता? कुठल्याही जनरल LCR सर्किटमध्ये हा काय होता? हा IR एनिवे, आणि काय हे XL मायनस XC ना. ओके, आणि ह्याचा रिझल्टंट काय होता? इम्पिडन्स, जर आपण Z म्हणलं. आणि तेव्हा हा काय होता? थिटा. आठवतंय? अच्छा, पण आता थिटाने त्यांनी कॉस थिटा म्हणलेलं आहे. तर व्हॉट इज कॉस थिटा? वेअर पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू, बोला व्हॉट इज कॉस थिटा? R बाय Z ऍडजस्टंट अपॉन हायपोटन्यूज, R बाय Z. किंवा कॉस थिटा अजून काय लिहिता येईल मला? R बाय Z. Z किती आहे? √R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर. हे कळतंय का? कॉस थिटा, व्ही आर एम एस आय आर एम एस. अच्छा, आता आठवा. ह्याच्या अगोदर आपण जे शिकलेलं आहे पॉवर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर P इक्वल टू व्ही आर एम एस आय आर एम एस होता. हा, तिथं कारण तिथं तसंच इथं एवढंच होतं ना रेझिस्टिव्ह मध्ये. आपण शिकलं ह्याच्या अगोदरच्या 2 क्लासच्या अगोदर. ओके, का तर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते? अरे प्युअरली रेझिस्टिव्ह मध्ये हे 0 हे 0 म्हणलं की हे 0 म्हणलं की Z इक्वल टू R ना. Z इक्वल टू R इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. Z इक्वल टू R म्हणजे असा, म्हणजे थिटा इक्वल टू 0 कॉस 0 1. अरे झेपतंय का? मग काय लिहिता येईल मला? आय कॅन राईट फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट काय येतं? XL इक्वल टू XC इक्वल टू 0. कारण नाहीच येतात ना, L आणि C नाहीच आहेत. म्हणजे काय आहे? Z इक्वल टू R. Z इक्वल टू R. Z इक्वल टू R म्हणजे काय? थिटा इक्वल टू 0. देअरफॉर P ॲव्हरेज इज इक्वल टू ओनली VRMS IRMS. अगोदर आपण शिकलेलं बरोबर आहे. ते असं नाही की ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे, पण ते फक्त कोणासाठी होतं? प्युअरली रेझिस्टिव्ह. बघा यातनं पण ते डिड्यूस होतं. हा, मला सांगा बाकी प्युअरली इंडक्टिव्ह काय असणार आहे? प्युअरली इंडक्टिव्हला काय असणार आहे? फक्त त्यात फक्त इंडक्टर आहे, बाकी काहीच नाही. प्युअरली इंडक्टिव्हला काय असणार आहे? XC0 R0. अरे झेपतंय का? XC0 R0 म्हणजे काय? Z इक्वल टू XL म्हणजे थिटा, म्हणजे तो हा Z असं झालं ना, थिटा बिकम्स 90 डिग्री. थिटा बिकम्स 90 डिग्री.
अरे कळतंय. हा मग असं पण म्हणता येईल ना, प्युअरली कपॅसिटिव्हला काय म्हणता येईल, प्युअरली कॅपॅसिटीला काय म्हणता येईल, एक्स एल झिरो आणि आर झिरो म्हणजे थिटा परत 90 डिग्री. बघा प्युअरली कॅपॅसिटिव्हला एक्सेल झिरो आर झिरो म्हणजे परत एक्सी मायनस एक्सी, ठीक आहे एक्सी खाली जाईल मायनस एक्सी, पण झेड बिकम्स इक्वल टू एक्सी. अरे खाली एक्सी म्हणजे थिटा काय झाला त्या केसमध्ये 90, खाली 90 झाला. ओके थिटा 90 डिग्री. हा 90 डिग्री सबस्टिट्यूट केलं तर काय झालं, पी बिकम्स इक्वल टू झिरो म्हणजे या दोघांसाठी काय होतं, ॲव्हरेज पॉवर इक्वल टू झिरो. अरे बापरे, म्हणजे या दोन्ही सर्किटमध्ये देर इज नो पॉवर डिसिपेशन, पॉवर डिसिपेट होत नाही. ह्याला अजून एक शब्द बऱ्याच पुस्तकामध्ये आहे, ह्याला म्हणतात वॅटलेस पॉवर. ह्याला काय म्हणतात, वॅटलेस पॉवर. दिस इज कॉल्ड एज वॅटलेस पॉवर. वॅटलेस पॉवर बेसिकली हे हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, रिअल लाईफ मध्ये असं पॉसिबल होत नाही. रिअल लाईफ मध्ये असं काहीच, देर इज नथिंग लाईक प्युअरली इंडक्टिव्ह, देर इज नथिंग लाईक प्युअरली कॅपॅसिटिव्ह. अरे असं होणं शक्यच नाही. तुम्ही इंडक्टरची कॉईल जी असते ना, इंडक्टर म्हणजे काय, कॉईल ना, त्या कॉईलचा काहीतरी रेजिस्टन्स असणारच आहे ना. म्हणजे इन रिअल लाईफ देर इज नेव्हर, इट विल नेव्हर बी अ प्युअरली इंडक्टिव्ह प्युअरली कॅपॅसिटिव्ह. हे असं रिअल लाईफ मध्ये असू शकत नाही. कॅपॅसिटरमध्ये तुम्ही ज्या वायर जोडता, कॅपॅसिटिव्ह सर्किट आपण ड्रॉ केलं होतं ना, आठवतंय का, कॅपॅसिटर आणि वायर जोडल्या त्या सेलला, त्या सप्लायला, ते वायर जोडल्या ज्या होत्या त्या वायरमध्ये पण काहीतरी रेजिस्टन्स आहेच ना स्वतःचा. रेजिस्टन्स कॅन नेव्हर बी मेड झिरो, एक्झॅक्ट झिरो होऊ शकत नाही. हा पण हायपोथेटिकल पेपरवर आपण हे म्हणू शकतो की येस, फॉर प्युअरली इंडक्टिव्ह प्युअरली कॅपॅसिटिव्ह ॲव्हरेज पॉवर इज झिरो अँड दॅट इज कॉल्ड एज वॅटलेस पॉवर, देर इज नो डिसिपेशन ऑफ पॉवर. कळतंय. ओके, बट इन रिअल लाईफ असं काही होऊ शकत नाही. असं झालं असतं तर पॉवर डिस्पेट झाली नसते, तर काहीतरी लॉ चेंज झाला असता थर्मोडायनामिक्स. म्हणजे असं काही रिअल लाईफमध्ये पॉसिबल होत नाही. एनिवे, त्यामुळे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावर येतील, कारण हे थिअरॉटिकल असतात एनिवे, आणि आपण फार थिअरॉटिकल शिकतोय. ह्याचं रिअल लाईफ ऍप्लिकेशन तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये जाल तेव्हा मोठे मोठे विषय आहेत त्याच्यात, आणि फार इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग याच्यामध्ये, भरपूर इंजिनिअरिंग याच्यात. एनिवे, म्हणजे आपण हे जे शब्द शिकतोय दिस इज टिप ऑफ आइसबर्ग. तुम्ही जस्ट खिडकीच्या बाहेर बघा, मोठे मोठे कॉम्पोनंट्स दिसतील तुम्हाला, मोठे कॅपॅसिटर्स आहेत, हे काय 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 ते डीबी असतात, काय 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 वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो इट्स अ ह्यूज अमेझिंग फॅन्टॅस्टिक इंजिनिअरिंग. ओके, एनिवे, आत्ता आपण सध्या फक्त हे शिकतोय की फॉर प्युअरली दिस, प्युअरली रेझिस्टिव्ह प्युअरली इंडक्टिव्ह प्युअरली कॅपॅसिटिव्ह मधल्या, प्युअरली इंडक्टिव्ह आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह मध्ये देर इज नो पॉवर डिसिपेशन, ॲव्हरेज पॉवर इज झिरो अँड दॅट इज कॉल्ड एज वॅटलेस पॉवर. आणि फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह इट इज VIRMS इंटू IRMS बिकॉज थिटा इज झिरो. हे तुम्हाला कळतंय, हे तुम्ही सगळं नीट नोट डाऊन करून घ्या, यातलं काही मिस नको व्हायला. पॉवर. ओके, हा आता हे झाले पॉवर फॅक्टरचं डेफिनेशन, गणिती डेफिनेशन झाली, ही अशी अरेंजमेंट आहे. पण पॉवर फॅक्टर हा प्रकार काय आहे, व्हॉट इज दिस पॉवर फॅक्टर, ह्याच्यात थोडंसं 2 मिनिटं बोलतो, लक्ष द्या. पॉवर फॅक्टर आहे काय, तुम्हाला जे आपली एनर्जी जनरेशन करणारी जी कंपनी आहे, MSDCL MSEB अगोदर म्हणायचं त्याला, ती जी आहे ती कंपनी तुम्हाला पॉवर पाठवतीये. आणि पॉवर जेव्हा पाठवतीये तेव्हा त्या पॉवर मधला, आता तुमच्या घरामध्ये काय आहे, घरामध्ये तुम्ही AC वापरताय, AC सर्किट वापरताय ऑब्व्हियसली, AC नॉट नेसेसरली दिस AC सर्किट वापरताय, करंट वापरताय. तुमच्या घरामध्ये रेजिस्टन्स पण आहेत, बल्ब आहेत, जे रेजिस्टन्सेस आहेत भरपूर, एक्झाम्पल दिलं मी. कॅपॅसिटर्स आहेत भरपूर, हजारो कॅपॅसिटर असतात. तुम्ही कुठलंही सर्किट मदरबोर्ड उघडून बघा, तुमच्याकडे तुम्हाला किती कॅपॅसिटर दिसतील, भरपूर कॅपॅसिटर्स आहेत. हे झालं रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर. इंडक्टर कॉईल तुम्हाला कुठं बघायला मिळते रिअल लाईफ मध्ये, बघा चोक कॉईल असते, चोक कॉईल म्हणजे ट्यूबलाईट. ट्यूबलाईट, जुन्या ट्यूबलाईट, आता नवीन ट्यूबलाईटची टेक्नॉलॉजी वेगळी आहे, ते LED वर चालतात, LED लाईट्स. पण अगोदरचा जुना ट्यूबलाईट बघितला तर असा मोठा सिलेंड्रिकल, आणि त्याच्यामध्ये ठोकळा असायचा एक मध्ये. त्या जुन्या ट्यूबलाईटच्या मध्ये असा एक ठोकळा होता, त्याच्यात जो ट्यूबलाईट होल्डर असतो ना, काचेचे ट्यूब होल्डर असतो ना, त्याच्यामध्ये ठोकळा असतो एक. हा, तर त्या ठोकळ्याला दॅट इज कॉल्ड एज चोक. आणि दॅट चोक काय करतो, दॅट इज बेसिकली इन इंडक्टिंग, तो ते RC सर्किट असतं. व्हॉट इज दिस, इट इज नॉट सो सॉरी, ते चोक कॉईल असतं, दॅट इज RL सर्किट. इट इज बेसिकली रेजिस्टर आणि इंडक्टर त्याच्यात असतो. ओके, तर तो
फाईन. तर त्याचं तुमच्या घरात ते पण असतात, बरेच एक्झाम्पल असतात, अजून बऱ्याच केसेसमध्ये पण इंडक्टर्स आपल्या घरामध्ये असतात. तर तुमचं घर म्हणजे बेसिकली इज अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ LCR सर्किट ओनली. हा, म्हणजे तुमच्या घरात तुम्ही जेव्हा पॉवर युटिलाइज करता तेव्हा तुम्ही बेसिकली तुम्हाला जे पाठवत आहे पॉवर, जे पॉवर जनरेशन जी पाठवती आहे, कंपनी पाठवतीये, गव्हर्नमेंट तुम्हाला पॉवर पाठवतोय, त्या पॉवर मधलं तुम्ही किती पॉवर युटिलाइज केली, किती वापरली, हा, दॅट इज गिवन एज दिस इनटू द कॉस थिटा फॅक्टर, ज्याला पॉवर फॅक्टर म्हणतो. म्हणजे पॉवर फॅक्टर आयडियली, आयडियली नाही, हा लॉ आहे, इट्स अ लॉ. थोडा तुम्ही थोडा एक्सप्लोर केलं तुम्हाला कळेल की पॉवर फॅक्टर शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.9 असायला पाहिजे. हा, जर पॉवर फॅक्टर तुमच्या घरातला पॉवर फॅक्टर, आता आपल्या घरामध्ये डोमेस्टिक यूजचे आपले जे अप्लायन्सेस असतात, AC म्हणा, मोठे मोठे फ्रीज म्हणा, अजून तुमच्याकडे ग्राइंडर असेल, वॉट एव्हर, तर हे सगळे अप्लायन्सेस जे असतात ह्यांचा ऍक्च्युली पॉवर फॅक्टर हा प्रीडिटरमाइन असतो, हा ठरलेला असतो, त्याच्यावर लिहिलेला पण असतो. तुम्ही जर ACचं जर पॅनल बघितलं, ते रेटेड कार, त्यात त्या सगळ्या गोष्टी असतात, त्याचा इम्पेडन्स लिहिलेला असतो. एका ॲज अ मॅटर ऑफ तुम्ही तुमच्या घरात फ्रीजच्या मागे किंवा फ्रीजच्या पुढे असं नवे स्टिकर लावलेलं असतं, त्याच्या डिटेल्स असतात. फ्रीजच्या मागे असतं जनरली, किंवा ACच्या वर असतं, किंवा कूलर घेतला किंवा असं मोठा अप्लायन्स घेतला त्यावर लिहिलेलं असतं. त्याच्यात लिहिलं, त्याचा इम्पेडन्स किती लिहिलेला असतो, त्याचा इम्पेडन्स लिहिलेला असतो, तो किती पॉवर कन्झ्युम करतो, त्यानंतर त्याचा फॅक्टर काय आहे, पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर तुमच्या अख्ख्या घराचा पॉवर फॅक्टर शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0.9 असायलाच पाहिजे. आणि आपले इन्स्ट्रुमेंट्स असे डिझाईन केलेले असतात, ते अशाच प्रकारे सँक्शन होतात गव्हर्नमेंटकडनं, ज्याचा पॉवर फॅक्टर ज्याच्यामुळे 0.9 येईल, आणि घरच्या यूजमध्ये असं येऊन जातो तो. त्यामुळे काही प्रॉब्लेम आपल्याला माहित पण नाही हे काय प्रकार आहे. पण समजा पॉवर फॅक्टर 0.9 पेक्षा जर कमी असेल, 0.9 पेक्षा कमी असेल, तर मग गव्हर्नमेंट ॲड्स पेनल्टी भरावं लागते गव्हर्नमेंटला. घरच्यासाठी असं कधी होत नाही, पण तुम्ही जर तुमच्या जर इंडस्ट्री असेल किंवा तुमचे बाकी कोणी आजूबाजूला जे इंडस्ट्री चालवतात त्यांना माहिती असणार आहे, कारण इंडस्ट्रीयल जे मशिनरी असते त्यांचे इम्पिडन्सेस, त्यांचे पॉवर फॅक्टर फार खराब असतात. हां, बेसिकली आता इव्हन हे जे AC आहेत, हे सगळे 1.5-2 टनचे AC आहेत, पण काही कधी कधी 4, 5, 6, 8 टन पर्यंत AC असतात, किंवा मोठे AC प्लांट्स असतात, त्याचा पॉवर फॅक्टर फार घाणेरडा असतो. हा, मग काय करावं लागतं त्यांना वेगळे मशीन्स बसवावे लागतात, वेगळे, जे पॉवर फॅक्टर वाढवतील, असे वेगळे मशिनरी लावायला लागतात त्यांना सेपरेट. असं करावं लागतं इंडस्ट्रीमध्ये. नाही तर मोठा फाईन भरावा लागतो गव्हर्नमेंटला. फाईन का भरावा लागतो, म्हणजे काय, समजा हा पॉवर फॅक्टर समजा 0.5 आहे, पॉवर फॅक्टर 0.5 आहे समजा, तर ह्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटने किती पॉवर पाठवली, समजा पाठवली 1000 वॅट, 1 किलोवॅट, 1000 वॅट पॉवर पाठवली, पण त्यातलं तुम्ही किती युटिलाइज केली, पॉवर फॅक्टर 0.5 जर असेल पॉवर फॅक्टर, तुम्ही फक्त त्याचा अर्धच युटिलाइज केलं, म्हणजे 500 वॅटच युटिलाइज केली 1000 वॅट मधली, आणि उरलेली 500 वॅट यू आर वेस्टेड इट. त्याचं डिसिपेशन झालं बाकी हीट बाकीच्या ह्याच्यामध्ये, पण यू आर वेस्टेड द पॉवर. हा, त्यामुळे द गव्हर्नमेंट विल नॉट अलाउ इट, कारण तुम्ही पॉवर ही इज नॅशनल प्रॉपर्टी, पॉवर हॅज टू बी कॉन्झर्व्ड, कारण द एंटायर मशिनरी ऑफ अख्खी मोठी सिस्टम लागलेली आहे. सरकार तुम्हाला सबसिडाईज करतं तुमच्यासाठी, डोमेस्टिक यूजसाठी इलेक्ट्रिसिटी सरकार त्यासाठी पे करतं, असं सगळं असतं. सो दॅट्स वाय व्हॉट गव्हर्नमेंट एक्सपेक्ट्स, की आम्ही तुम्हाला पॉवर देतोय, वी ॲटलिस्ट वॉन्ट 0.9%, 90% किंवा पेक्षा जास्त, 90% पेक्षा जास्त आम्हाला त्याचं युटिलायझेशन तुम्ही करायला पाहिजे. आणि तुम्ही करत नसाल 90% पेक्षा जास्त युटिलायझेशन, तर फाईन भरा, मोठे फाईन असतात त्यासाठी, कळतंय. दॅट इज व्हेअर पॉवर फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि पॉवर फॅक्टर हॅज टू बी 0.9. तुमचं जर वीज बिल तुम्ही बघितलं, इलेक्ट्रिसिटी बिल बघा, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग टू लुक ॲट. त्याच्यामध्ये शोधा, टेक दिस ॲज अ वर्क ॲक्टिव्हिटी. तुमचं लाईट बिल घ्या, लाईट बिलमध्ये शोधा तुमचा पॉवर फॅक्टर किती आहे घरचा, त्यात लिहिलेलं असतं. तुम्हाला मीटर रिडिंग, आपल्या इलेक्ट्रिसिटीचं मीटर रिडिंग तुम्हाला रीड करता येत असेल तर त्यात तुम्ही शोधा, नाहीतर बेस्ट आहे, बेटर तुम्ही तुमचं लाईट बिल घ्या आणि लाईट बिलमध्ये बघा तुम्हाला कुठं पॉवर फॅक्टर शोधून तरी बघा, नंतर आपण बोलू पुढे, कळतंय. आणि बघा तुमच्या घराचं पॉवर फॅक्टर किती आहे. फाईन, हे तुम्हाला कळतंय. वी हॅव डिस्कस अ लॉट अबाउट पॉवर फॅक्टर.
आणि पॉवर कशी येते. नाव दिस इज टाइम आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे बरंच अजून चांगलं क्लिअर होईल. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. हा एक लिटल, आता हे पी ॲव्हरेज जे होतं ना, हे अजून कसं कसं लिहिता येऊ शकतं मला बघा. हे पी ॲव्हरेज असं झालं, व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस इंटू कॉस थिटा. आता मी असं पण लिहू शकतो का पी ॲव्हरेज. मला काय करता येईल, आय कॅन राईट व्ही इक्वल टू आय आर एम एस इंटू झेड. मग काय लिहिता येईल मला, आय स्क्वेअर आर एम एस इंटू झेड कॉस थिटा. झेड कुठनं आला, आता आर नाही, आता काय त्यात एल सी आर तिन्ही मिळून आहे ना, आणि तिन्हीचं कंबाईंड झेड झेड असणार आहे तो आता ऑपोजिशन, कळतंय. अच्छा, किंवा हा मी जर आय ला रिप्लेस केलं व्ही बाय झेड, व्ही आर एम एस बाय झेड, तर काय लिहितो मी ह्या व्ही स्क्वेअर आर एम एस बाय झेड कॉस थिटा. किंवा हा, सो दिस आर, ह्याच्यात कुठलाही तुम्हाला फॉर्म्युला, ह्याच्यात फॉर्म्युलेशन फार इम्पॉर्टंट आहे बरं का. ह्याच्यात कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला कधी वापरता आला पाहिजे, कळतंय. फाईन, हे सगळं नोट डाऊन चांगलं करून घ्या, बघू आपण पुढे.